हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत एकदम कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी। चला तर पाहूया आपण ही कोथिंबीर वडी कशी बनवायची ते। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आणि एकदम टेस्टी अशी कोथिंबीर वडी आज आपण बनवणार आहोत। इथे मी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर। ही कोथिंबीरची एक जुडी आहे आणि यामध्ये मी आता एक वाटी भरून बेसनचं पीठ टाकते आणि त्यामध्ये त्याच वाटीने अर्धा वाटीपेक्षा जास्त म्हणजे पाऊण वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहे यामध्ये। आणि यामध्ये ओवा टाकते 1 चम्मच आणि 2 ते 3 चम्मच तीळ टाकते। तीळ भरपूर टाकायचे आहेत आपल्याला यामध्ये। आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं मी, ते वाटण यामध्ये टाकणार आहे। आणि अर्धा चम्मच हळद टाकते आणि 1 चम्मच मीठही टाकते यामध्ये। आणि लाल तिखट टाकते अर्धा चम्मच आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करून घेऊन याचा गोळा बनवून घ्यायचा आपल्याला। हे पाहू शकता छान असं पीठ मी मळून घेतलेली आहे। आता यावरती मी थोडंसं तेल टाकते। पाहू शकता मस्त असं आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता हे मी जे आपलं ढोकळ्याचं साचा असतं ना त्या प्लेटामध्ये तेल लावून घेते। भरपूर असं तेल लावायचे त्या प्लेटाला आणि मग त्यावरती आपल्याला पीठ असं पसरवून घ्यायचंय। यावरती मी तीळ टाकते, पांढरे तीळ, भरपूर असे तीळ टाकायचे त्यावरती। जर तुमच्याकडे असा ढोकळ्याचा साचा नसेल तर तुम्ही प्लेटामध्येही करू शकता। आता मी यावरती हे पीठ छान असं पसरवून घेते व्यवस्थित असं सगळ्या साइडने। आणि हे पसरवून घेतल्याच्या नंतर यावरतून परत आपल्याला पांढरे तीळ टाकायचे। हे पहा छान असं हे पसरवून झालेलं आहे प्लेटामध्ये आणि यावरती मी परत तीळ टाकते। भरपूर असे तीळ टाकायचे। तिळाने कोथिंबीर वडीला खूप छान टेस्ट येते आणि ते दिसतंही खूप छान। त्यासाठी हे पहा किती मस्त दिसते। आता हे मी वाफून घेते। इडलीचं पात्र आहे माझं, त्याचंच हे साचा आहे, त्यावरती मी हे प्लेट ठेवते आणि झाकण ठेवून 15 मिनिटं मीडियम फ्लेमवरती छान असं आपल्याला हे वाफून घ्यायचंय। आता 15 मिनिटं झालेली आहेत। मी झाकण काढते आणि यामध्ये चाकूच्या साहाय्याने पाहते, पहा चाकूला पीठ लागत नाहीये म्हणजे व्यवस्थित असं आपलं हे वाफलेलं आहे। आता हे मी प्लेट काढून घेते साच्यामधून आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आपल्याला। आणि थोडं थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे कट करून घ्यायचे। हे पाहू शकता किती मस्त दिसते आणि व्यवस्थित असं वाफले गेलेलं आहे। आता मी हे थोडंसं थंड झाल्याच्या नंतर हे कट करून घेते सुरीच्या साहाय्याने। तुम्हाला जसे आवडत असतील, मोठा साईज, लहान साईज, त्या साईजने कट करून घ्यायचे। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। आता कट झालेलं आहे, मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते। हे पहा जास्त जाडही नाही झालेलं आहे, मीडियम साईजचं झालेलं आहे आणि खूप छान टेस्ट लागते या कोथिंबीर वडीची। आता पावसाळ्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर येते बाजारामध्ये, तर त्या कोथिंबीरीपासून या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी एकदा नक्कीच बनवा। आता या सगळ्या वड्या मी काढून घेते। हे पहा आता मी हे वड्या तळून घेणार आहे। तेल एकदम कडक गरम होऊ द्यायचं आणि या छान असं कडक गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला कोथिंबीर वड्या सोडायच्या आहेत आणि मग मीडियम फ्लेमवरती मस्त असं 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे वड्या तळून घ्यायच्या आहेत लालसर होईपर्यंत। एकदम फुल गॅस ठेवून वड्या नाही तळायच्या, मग ते वरून लाल होतील आणि आतमध्ये थोडेसे कच्चे राहतील आणि ते क्रिस्पी कुरकुरीतही नाही होणार।
त्यासाठी मीडियम फ्लेमवरती 10-15 मिनिटं व्यवस्थित अशा आपल्याला या वड्या तळून घ्यायच्यात। आता मी याला पलटून घेते। एका साइडने वड्या छान असे लालसर झालेले आहेत, त्याला मी पलटून घेऊन दुसऱ्या साइडने छान असं लालसर होईपर्यंत तळून घेणार आहे। हे पहा, व्यवस्थित असे लालसर असे झालेले आहेत आपले वडे आणि हे मी आता काढून घेते। पाहू शकता किती मस्त दिसतात। टेस्ट पण खूप छान लागते कोथिंबीर वडीची। आता मी हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेते। जर तुम्ही कधी या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवली नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा। हे पहा किती मस्त दिसते, मस्त अशी कुरकुरीत आणि एकदम टेस्टी अशी कोथिंबीर वडी आपली तयार आहे। आता मी हे तुम्हाला एक वडी दाखवते। हे पहा किती छान दिसतेय आणि हे मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते। जास्त जाड नाही, पातळ नाही, मीडियम साईजची आपली कोथिंबीर वडी तयार आहे। हे पहा, आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असं झालेलं आहे ही कोथिंबीर वडी। तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।